हा व्हिडिओ खास करून वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आहे, कारण तिथून मला बरेचसे फोन आले की मर रोग आमच्या चना पिकावर शेवटच्या टप्प्यात दिसत आहे आणि शेवटच्या टप्प्यात मर रोग दिसणं हा स्वाभाविक विषय आहे. तर लक्षात घ्या, चना पिकावर मर रोग येणे किंवा कोणत्याही पिकावर मर रोग येणे हा जमिनीतून येणारा रोग आहे, पिकाच्या मुळावर येणारा हा रोग आहे. म्हणून विशेष फवारणी करून म्हणजे वरून फवारणी करून याचा विशेष फायदा इथं होत नाही. तर मग काय करावं लागतं, ड्रिंचिंग करावं लागतं. ड्रिंचिंग कशाची, तर ट्रायकोडर्माची. आता ट्रायकोडर्माची ड्रिंचिंग करताना अडचण एक आहे, ट्रायकोडर्माला ड्रिंचिंग करताना जमिनीत ओल असणं गरजेचं आहे. तर आता शक्यतो बऱ्याच शेतकऱ्यांकडे ओलीत नाही, कोणाचं ओलीत आहे तर आधीच पाणी देऊन बसलेले, आता जमीन सोकलेली आहे. तर अशा स्वरूपात असल्यामुळे ओल नाही आहे, मग आता ट्रायकोडर्मा चालत नाही. मी तुम्हाला एक पर्याय व्यवस्था इथे सांगणार आहे, जेणेकरून तुमचा रोग काही दिवसांसाठी थांबेल आणि तुमचं पीक तिथं पूर्ण भरण्यास तिथं मदत होईल. तर तुम्हाला घ्यायचं आहे एलिएट किंवा अलाइट नावाचं एक बुरशीनाशक, ते बाहेर कंपनीचं, ते घ्यायचं आहे. दाना भरण्यासाठी म्हणून तुम्हाला घ्यायचं आहे पिवळेपणा कमी आणि दाना भरण्यासाठी DAP घ्यायचा आहे तुम्हाला 250 ते 300 ग्राम 15 लिटर पाण्यासाठी. आधी भिजवत ठेवा, दुसऱ्या दिवशी त्याचा वापर करा. सोबत घ्यायचा आहे 0050 आणि ॲग्री पॉवरचं तुफान, जेणेकरून तुमचे जे काही फुलं वगैरे राहिले असतील त्या फुलाचं रूपांतर सुद्धा घाट्यामध्ये लवकरात लवकर होईल. मंडळी, हा व्हिडिओ लवकरात लवकर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा, कारण त्यांचा सुद्धा चना हा मरत असू शकतो, कारण वातावरणातील बदलामुळं हे तुम्हाला वेळोवेळी दिसत राहत असतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. धन्यवाद.